जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी. ओ भाई लोग, वेलकम टू ऑफिस ब्लॉग्स. तर गुड इव्हिनिंग पण नाही राहिली आणि नाईट पण नाही झाली, वाजले संध्याकाळचे 7. तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज दिवसभर काय नाही, कालचाच ब्लॉग वगैरे एडिट करत होतो आणि दिवसभर झोपलोच होतो. एक्सरसाइजला पण जात नाही तुमचा भाऊ ना, एडिटिंग वगैरे पण एवढी चांगली क्लास होती काय, म्हणजे असं काही चाललं नाही आयुष्यात एकदम, नाही का काही स्पेसिफिक. जसं चाललंय तसं चाललंय, एन्जॉय करतोय जे ते क्षण. तर आज आहे आपला नाईट ऑफ. 2 दिवस नाईट होत्या, तुम्हाला कुठं काय मेन्शन नाही दिसणार, एका ब्लॉग मध्ये केलं तुम्ही मेन्शन. तर हा, तर आज आहे गुरुवार. आपला मागच्या नाईट ऑफला पण गुरुवार आला होता, आपण स्वामींच्या दर्शनाला गेलतो. आज पण गुरुवारच आलाय नाईट ऑफ. स्वामी मी येतोय. तर आता मी चाललोय आपल्या जेएम रोडच्या स्वामींच्या मंदिरात. तर चला जाऊया. मला हे सॉरी 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 सॉरी. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी समर्थ. चला जाऊया. दूर से ले, पास आने की जरूरत नहीं. तुम्ही बघू शकता, आज आपल्याला जेवणात पावभाजी आहे. पाव घेतलेत आणि काहीतरी आहे एक स्वीट. तर चला खाऊया आता. तर मित्रांनो, जस्ट आता मेट्रो स्टेशन आलोय आणि काय म्हटलं, जेवण वगैरे करून घ्यावा, कारण परत लेट होतो, 10 वाजतात, मग आहे ना टाइम नाही भेटत सगळ्या गोष्टी करायला. तर तुम्ही आता बघू शकता समोर, नाही का, आकाश किती असं म्हणजे ना, असं वाटत होतं थोड्या वेळापूर्वी की पाऊस येईल, पण आता एकदम क्लिअर झाले. थोडे ढग वगैरे दिसतात आहे, चंद्र पण दिसतोय, पण आता मला इथून खालून आहे शेडमुळे वरती नाही बघतायत, त्याच्यामुळे चंद्र वगैरे दिसत नाहीये. तर आता वाट बघतोय मेट्रोची कधी येते, अजून 4 मिनिटं दाखवतात. ते बघा समोर दाखवते 4 मिनिटे, मग तुम्हाला दाखवतो ते 4 मिनिटं दाखवतात ते. तर चला जाऊया स्वामींकडे. मी आता पोहोचलोय डेक्कनच्या मेट्रो स्टेशनला. तर आता मी आता दुसऱ्या साईडने आलोय, जिथून तुम्हाला आपला छत्रपती संभाजी ब्रिज आहे त्याच्यावरचा तो, हा विना आहे, विना. आता आठवलं मला, ते विना नाव सुद्धा आहे ना माझ्या डोळ्यासमोर येत नव्हतं. ऍक्च्युली मला आहे ना पलीकडल्या साईडने जायचं होतं, पण म्हटलं जाऊ दे, तिकडे काही जाऊन फायदा वगैरे नाहीये. तर आता चाललोय जेम रोडला. आणि बघू मंदिर ओपन आहे का, आरती वगैरे झाली आहे का, जर नसेल झाली तर आपल्याला करता येईल आणि अटेंड वगैरे करता येईल, नाही का. तर चला जाऊया. आणि मला सांगायचंय, आता मी शूट करताना ना, त्या 2 मुली माझ्या हसत गेल्या होत्या. फरक नाही पडत भाई, फरक पडत नाही, घंटा फरक पडत नाही, काही घेणं देणं नाहीये, कोणाशीच काही घेणं देणं नाही. मी तर उलटी माझी, तुम्ही इज्जत घाला, इज्जत काढा, माग बोला, काहीच फरक पडत नाही, का सगळं सोडून दिलं मी. लाज शरम काय जे आहे ते, फक्त आहे ना जस्ट एक शूट करायचंय, काहीतरी आपलं चांगलं ट्राय करायचंय, चांगला व्हिडिओज बनवून लोकांसमोर ते मांडायचे ते. एवढंच माझं एक, माझ्या थ्रू बेस्ट ट्राय. तर चला जाऊया. आणि किती लाईट्स भारी वाटतं ते बघा ना तुम्ही, जे मेट्रोने केले ना सगळे लाईट्स वगैरे, एका मागो एक. हे बघा, हे बघा, हे ब्रिज भाई खरंच. आणि एवढा क्लिनलीनेस आहे ना, असं वाटतं की आपण एखाद्या दुसऱ्या सिटीमध्येच आलोय किंवा दुसऱ्या देशात आलोय असं वाटतं. तर चला, चांगलं काम आहे भाई. म्हणजे काय आहे, जेएम रोडला पूर्ण आहे ना ट्रॅफिकचा विळखा होत चालला माहिती का, दिवसेंदिवस एवढं खतरनाक ट्रॅफिक होत चाललं नाही. तुम्ही बघू शकता लाईन, पर आपल्या त्या संभाजी महाराजांचा पुतळा आहे ना तिथपर्यंत लाईन आहे. आणि इकडून पण बघू शकता, इकडून पण सिग्नल किती लांब आहे, तरी पण दिसतंय तुम्हाला सगळ्या लाईट्स वगैरे. भाई काय झालं पुण्याला माहित नाही, सगळीकडे ना पूर्ण ट्रॅफिक 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 झालेले, लय अवघड झाले.
मित्रांनो, तर आता आपलं स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि एफसी रोडला थोडं फिरायला गेलो होतो नाही का. नाईट ऑफच्या दिवशी एफसीला जाणं म्हणजे आहे ना, हे वेगळ्या कलरचं सुख आहे. तर आता चाललोय रूमवर आपल्या हॉस्टेलला. तर चला जाऊया वन बाय वन करत. मेट्रो तरी बरी झाली, नाही तर काय मनपाच्या गाडीला लटकून जावं लागला असतं. मित्रांनो, डेक्कन मेट्रो स्टेशनवरून तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. ते आपल्या विनेचा जो छत्रपती संभाजी गार्डनच्या तिथं ते तो ब्रिज बांधलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवतो. अरे बापरे, कसलं खतरनाक आहे. त्याचं प्रतिबिंब पाण्यात उमटले ते एकदम म्हणजे वेगळ्या लेवलचा सुकून आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी पर माझा मोबाईल बाहेर काढलाय. हे असं दाखवण्याच्या नादात आहे ना, माझा मोबाईल एका दिवशी जाणार आहे, म्हणजे जाणार आहे मला असं वाटतंय. तर चलो चलते हे भाई, चलते हे. अजून मला जाऊन एडिटिंग करायचंय. उद्या इव्हिनिंग ड्युटी आहे माझं. किती दिवसापासून मला एफसीच्या आहे ना टेकडीवर जायचंय एक्सरसाइज वगैरे करायला. बघू उद्याचा दिवस तरी उजाडतोय का. लवकर उठलं पाहिजे रे त्यासाठी, बाकी काय विषय नाही. भाई हे काय झालं मेट्रो स्टेशनवर, खतरनाक हॉटेल वगैरे. तर मित्रांनो, आजचा दिवस आपला नाईट ऑफ होता आणि थोड्या वेळापूर्वीच खाली आलो होतो. खाली पोरांबरोबर जरा टाइमपास करत बसलो आणि आता म्हणलं 11:15 झालेत, जाऊ वरती. कारण उद्या परत सकाळी लवकर उठायचंय, एक्सरसाइजला चालू करायचंय. उद्यापासून सगळं बाबा रुटीन रुटीन फॉलो करायचंय. अजिबात त्याच्यात म्हणजे काय, आता जे मी ठरवलं ना ते करायचंय. हे सांगणार नाही, कारण सांगितलं कसं मग त्या गोष्टी ना होत नाही. ते मनात ठेवलं ना करायचं, मग ते दिसलं पाहिजे डायरेक्ट आपल्या ब्लॉग मधून. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मध्ये काय नाही, आपण गुरुवार होता त्याच्यामुळे स्वामींच्या दर्शनाला गेलो. त्याच्यानंतर एफसीला गेलो, एफसीला कॉफी वगैरे पिली. जस्ट एक नॉर्मल रुटीन आपलं नेहमीचं. आणि त्याच्यानंतर आलोय आता रूमवर. तर काय नाही यार, जस्ट नॉर्मल ब्लॉग आहे. तर आपल्या कालचा जो ब्लॉग टाकलाय रिव्ह्यूचा, तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा यार. म्हणजे बघा जाऊन, भारी आहे नाही, इंटरेस्टिंग आहे. नवीन पीपल आले त्याच्यात, नवीन नवीन पर्सनॅलिटी आले, नवीन फेसेस आले, एकदम वेगळं झालं. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.